फेक अकाउंट काढून लोकांची ऑनलाईन फसवणूक केली जाते। अनेकांची लाखो रुपयांची रक्कम लुटली जाते। फेक अकाउंट काढून राजकीय लोकांना ट्रोल केलं जातं। एकमेकांवरती टीका करण्यासाठी फेक अकाउंटचा वापर केला जातो। फेक अकाउंटच्या माध्यमातून अनेक वेळा वेगवेगळ्या गोष्टी, राजकीय गोष्टी असतील किंवा सामाजिक गोष्टी असतील, यांना जर प्रकाश झोतात आणायचा असेल तर बऱ्याच वेळा काही लोक फेक अकाउंट वापर करतात आणि एकमेकांवरती टीकेची झोड देखील उठवतात। परंतु फेक अकाउंटच्या माध्यमातून आपल्या मैत्रिणीची चेष्टा करायला गेलेल्या एका दुसऱ्या मैत्रिणीनं एका जवळच्या मैत्रिणीला आपण मुलगा असल्याचं भासवून तिच्याबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित केले। समोरची मुलगी ही त्या फेक अकाउंटवर असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली। नंतर तो मुलगा संपला आणि या धक्क्यात त्या मुलीनं स्वतः आत्महत्या केली। एकूणच काय की एक तर हे फेक अकाउंट होतं, दुसरी गोष्ट त्या फेक अकाउंटवर असलेला मुलगा अस्तित्वातच नव्हता, तरी देखील त्या मुलीनं मनापासून प्रेम केलं आणि समोरचा व्यक्ती हा गेला आहे, ह्या आयुष्यातून गेला आहे, ह्या जगातून गेलेला आहे, याचा धक्का सहन न झाल्यामुळं त्या युवतीनं आत्महत्या केली। नेमकं हे प्रकरण कुठं घडलंय आणि याबाबतची सविस्तर काय माहिती आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टेंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा। तर ही घटना आहे सातारा जिल्ह्यातली कोरेगाव तालुक्यातली वाटार स्टेशन या परिसरातली। ऋतुजा पवार आणि गायत्री भोयटे ह्या तशा जवळच्या मैत्रिणी। गायत्रीने ऋतुजा पवारची चेष्टा करण्यासाठी तिच्याबरोबर एका फेक इंस्टाग्राम अकाउंटवरून चॅटिंग करायला सुरुवात केली। मनीष नावाचं हे अकाउंट तिनं उघडलं होतं आणि मनीषच्या बरोबर ऋतुजा बोलायला लागली। ऑनलाईन हे दोघं जण अनेक दिवसापासून एकमेकाला ओळखायला लागले, एकमेकांच्या प्रेमातही पडले। परंतु ऋतुजा ही खऱ्या दिवसेंदिवस या फेक अकाउंट असलेल्या मनीषच्या प्रेमात पडायला लागली। बरेच दिवस एकमेकांचं चॅटिंग चालू होतं। इकडं गायत्रीला ऋतुजा ही एका फेक अकाउंटच्या प्रेमात पडली याची मजा वाटत होती। गायत्री ह्या ऋतुजाचा या बाबतीत चेष्टा करून आनंद घेत होती। दिवसेंदिवस ऋतुजा ही या सगळ्या प्रकरणामध्ये अडकत चालली आहे याची जाणीव गायत्रीला देखील झाली। ज्यावेळेस गायत्रीला हे प्रकरण अंगलट येणार आहे असं वाटलं, त्यावेळेस गायत्रीने पुन्हा एक कांड केलं आणि फेक अकाउंट असलेल्या मनीषच्या वडिलांचं परत फेक अकाउंट तयार केलं। मनीषच्या वडिलांचं फेक अकाउंट तयार करून तिनं या ऋतुजाला सांगितलं की माझा मुलगा ज्याच्यावरती तू प्रेम करत आहे तो मनीष नुकताच वारला आहे किंवा तो हा जग सोडून गेलेला आहे। त्यामुळं ऋतुजाला धक्का बसला। ऋतुजाच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले। तिच्या आयुष्यातलं हे पहिलंच प्रेम होतं, आयुष्यातलं पहिलंच प्रेम आणि असं त्याचं अकाली जाणं झालं। त्यामुळं ऋतुजा ही अतिशय दुःखी झाली होती। काही दिवस तिनं या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु ऋतुजानं शेवटी स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली। बरेच दिवसानंतर या ऋतुजाची आत्महत्या ही वाटार पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली, परंतु तिच्या आत्महत्येचं कारण समोर येत नव्हतं। पोलीस यंत्रणा याचा तपास घेत होत्या। त्यावेळेस साताराच्या पोलीस यंत्रणेला शेवटी याच्यामध्ये यश आलं। सायबर क्राईमच्या मदतीनं ऋतुजाचं असलेलं इंस्टाग्राम अकाउंट चेक करण्यात आलं। त्यावेळेस ती एका मुलाच्या प्रेमात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। मनीष नावाचा हा मुलगा कोण आहे ज्याच्यासाठी तिनं स्वतःचा जीव दिला, त्या मनीष अकाउंटची चाचपणी ज्यावेळेस केली त्यावेळेस पोलिसांच्या लक्षात असं आलं की हा मनीष नसून ही ऋतुजाची मैत्रीण गायत्री भोयटे आहे। गायत्री भोयटेनं फक्त चेष्टा करण्यासाठी फेक अकाउंट उघडून ऋतुजासोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले, मात्र ऋतुजानं हे स्वतःच्या जिव्हारी लागून घेतलेलं होतं। अखेर आपला जीवाभावाचा मित्र ज्याच्याशी अजून आपण भेटलोही नव्हतो तो आत्ता जग सोडून गेला, या धक्क्यानं ऋतुजानं स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली। गायत्रीनं केलेली चेष्टा आपल्या जवळच्या मैत्रिणीच्या जीवावरती बेतली आणि आता गायत्री हिला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या प्रकरणी आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र या सगळ्या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते की एकतर अनोळखी व्यक्ती ज्या इंस्टाग्रामवरती असतात
किंवा ज्या फेसबुकवरती असतात किंवा कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवरती असतात, अशा व्यक्तींबरोबर आपण किती बोलायचं, आपण त्यांच्या जाळ्यात किती अडकायचं, हा देखील या घटनेच्या निमित्तानं उभा राहिलेला प्रश्न आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातली आहे. याबाबत ऋतुजाच्या या मृत्यूच्या बाबत तुम्हाला काय वाटतं? लोकांनी अशा पद्धतीने फेक अकाउंटच्या माध्यमातून केलेली एकमेकांची फसवणूक, याबद्दल तुमचं काय मत आहे हे देखील तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.